नमस्कार. मी अरविंद आठले. आज मी एका सत्पुरुषाच्या काही अभंगाविषयी तुमच्याशी बोलणार आहे. अण्णासाहेब अभदेव या नावाचे हे राजयोगी गृहस्थ नागपूरला होऊन गेले. त्यांचा जन्म शक्य 1871 झाला. ते गृहस्थाश्रमी होते आणि त्यांचे गुरु लक्ष्मणनाथ महाराज. गुरूंच्या आज्ञेवरून ते काही काळ आळंदेस येऊन श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्याकडे त्यांच्या मठामध्ये राहिले होते. महाराजांची सेवा करून कृपा संपादन केल्यानंतर ते परत गेले. नागपूरला अभदेव महाराजांनी श्री ज्ञानमंदिर नावाची एक संस्था स्थापन केली होती. आज ते मंदिर अस्तित्वात नाही. त्यांचं वास्तव्य पुढच्या काळात कधी नागपूरला तर कधी चांद्याला असायचं आणि चांद्याला ते श्रीमंत वासुदेवराव सराफ या शिष्यांच्या घरी असताना वैकुंठवासी झाले. महाराजांनी अभदेवांना 5 अभंग करून दिले होते. हे अभंग अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक साधकाने अभ्यास करावा असे हे आहेत. या अभंगांना लखोट्याचे अभंग असे म्हणतात. अभदेवांनी हे अभंग अर्थटीपासह सुमारे 40 वर्षापूर्वी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले होते, परंतु आज ते पुस्तक कुठेही मिळत नाही. महाराजांच्या चरित्रात हे अभंग दिले आहेत, त्यावरून मी ते तुम्हाला सांगतो आहे. आता हे लखोट्याचे अभंग 5 अभंग आहेत. याचा अर्थ आपण पाहू. फार महत्त्वाचा अर्थ आहे, हे लक्षात घ्या. आणि एका अतिशय श्रीमंत योगी असलेल्या माणसांनी हे लिहिलेले आहेत. गुरु काय असतो हे ते समजावून सांगतात आणि हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. विशेषतः आज जे आपण अंधारात चाचपडतो गुरु 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 म्हणून, या संबंधी त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. हे मार्गदर्शन तुम्ही लक्षात ठेवा. त्यातला पहिला अभंग. म्हणती ब्रह्म दावी नयनी ऐसा गुरु नाही जनी, ते मूढ वेशासी भुलले शरण जाऊनी नाडले. पाहुनी दंभ शास्त्र मते, म्हणती लाभेल ती येथे, म्हणे नरसिंह सरस्वती ऐशा भ्रमिक बुडले किती. पुष्कळ जणांची आज ही स्थिती आहे की आपण वरवर पाहतो आणि वरच्या वेशांवर जातो. भगवा वेश पाहतो, इतर काय पाहतो, दाढी पाहतो, त्यांचे विद्वत्ता पाहतो, किती अस्खलित ते बोलतात, किती विद्वान आहेत. विद्वत्ता आणि ज्ञान यांचा काही संबंध नाही, हे कृपया लक्षात घ्या. बोलण्याने जे तुम्हाला भुलवू शकतात ते ज्ञानी असतात असं नाही. त्यांना वाक्सिद्धी असू शकते. एक प्रकारचा आवेश असतो तो, आणि हा आवेश असला म्हणजे ज्ञान असतं असं नाही. ज्ञान एकच, मी कोण याचं उत्तर ज्याला सापडलं आहे तो ज्ञानी. मग तो विद्वत्ता दाखवो न दाखवो, सामान्य माणसात अतिसामान्य राहो. आणि ते असे जे खरे असतात ज्ञानी ते अतिशय सामान्य राहतात. आपली विद्वत्ता ते दाखवत नाही. गरज पडेल तिथे त्याचा उपयोग करतात. तेव्हा म्हणून आपण दंभशास्त्र याला भुलतो. म्हणून असे अनेक लोक कसे बुडले आहेत याचं वर्णन श्री नरसिंह सरस्वती करतात. आता दुसरा अभंग. जारे व्हा शरण तया, भुलता का सोंगा वाया, खऱ्या गुरुशी शरण गेले ब्रह्मतयासी लाथले. रक्तश्वेत कृष्णी निळ दावी श्री गुरुकृपा फळ, पूर्व पश्चिम दाऊन मार्ग करी देहोची श्रीरंग, म्हणे नरसिंह सरस्वती झाले मुक्त याची रीती. पहा किती काय मर्म सांगितलेलं आहे. खऱ्या गुरुला शरण जा, वरच्या सोंगावर जाऊ नका. अतिसामान्य गुरु असू शकतो, तो अतिसामान्यत्व दाखवत असतो, आत तो अतिशय महान असतो. आणि तुमची पात्रता असल्याशिवाय तो तुम्हाला काही देत नाही, हे लक्षात ठेवा. तुमची पात्रता वाढवा. गुरुची परीक्षा पाहणारे लोक असतात. जोपर्यंत गुरु आपण करत नाही तोपर्यंत जरूर परीक्षा पाहण्याचा हक्क आहे, परंतु एकदा केल्यानंतर त्याची परीक्षा पाहण्याचा कुठल्याही शिष्याला अधिकार नाही. त्यांनी त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. तो जे म्हणेल ते सत्य मानून तसंच पुढे राहिलं पाहिजे, तर त्याचं भलं होऊ शकतं. आणि गुरुची कृपा असेल तर रक्तश्वेत कृष्णी निळ. मागे मी तुम्हाला दर्शनशास्त्राविषयी सांगितलं होतं. नामस्मरणाच्या विषयी जेव्हा तुम्हाला सांगितलं त्यावेळी मी याचा उल्लेख केलेला आहे की अशा वेगवेगळ्या प्रकारचे रंग
प्रकाश तुम्हाला दिसतो. आणि ह्याचा पूर्व पश्चिम दाऊन मार्ग म्हणजे इडा पिंगला हे कशा वेगवेगळ्या आहेत आणि यातून ते साम्य करून दोन्ही समान करून मधली जशी सुषुम्ना गुरु जागृत करतात, हेही मी तुम्हाला मागच्या एका माझ्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं होतं. आणि अशा प्रकारे हे ज्याचं होईल त्याचा देहच श्रीरंग होईल. तो स्वतः विष्णुमय, विठ्ठलमय, जो काही दत्तमय, जो काही असेल त्याचं दैवत त्यात तो प्रकटलेला असतो. तेव्हा गुरुचं महात्म्य प्रचंड आहे. आणि असा जो करेल, असा जो शरण जाईल, असा जो खऱ्या गुरुच्या शरणागत असा होईल, त्याचीच मुक्ती होईल. तिसरा अभंग. ब्रह्मसंपत्तीचे धनी दंभ नेणते ते स्वप्नी, वेश पडता ही पाया ने घेतीची मुक्ततया. असोनी संसारी जनमत, होनी भोगिती भगवंत. आल्या शरण करीती कृपा, पूजा नेणती जपातपा. म्हणे नरसिंह सरस्वती तेची सद्गुरू निश्चिती. सद्गुरू कोण याचं या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे की ते ब्रह्माच्या संपत्तीचे धनी असतात, ब्रह्मात वावरत असतात. ते म्हणजे स्वतः ब्रह्म, अहम ब्रह्मास्मीची अनुभूती ज्यांनी घेतलेली असते, ज्यांना कधीही दंभ शिवत नाही, अहंकार कधीही शिवत नाही. मी कोणी मोठा आहे, मला मान दिला पाहिजे आणि गेल्यानंतर हजारो शिष्यांनी समोर उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांची कोणतीही इच्छा असत नाही. कुठलाही दंभ नाही. मानदंभ चेष्टा ही तो सुकराची विष्ठा, असं स्वतः तुकारामांनी म्हटलेलं आहे. तुकाराम संत श्रेष्ठ होऊन गेलेले आहेत. तेव्हा मानदंभ त्याला स्पर्श करतो तो सद्गुरू असू शकत नाही. असोनी संसारी जनवत, संसारामध्ये अत्यंत जनवत सामान्य राहतो. एक एक पहा, सगळं मी ह्याच्यापूर्वी ह्या सगळ्याचं अप्रत्यक्ष असं वर्णन तुमच्यासमोर मी उभं केलेलं होतं. असोरी संसारी जनवत होऊनी भोगती भगवंत. तरीही सामान्य वागताना सामान्य चुका करत ते दिसतात. तुम्हाला वाटते हा काही सद्गुरू नाही असू शकत. ते मुद्दाम चुका करत असतात. शिष्याची मागे एकदा तुम्हाला मी अंध गुलाबराव महाराजांचं वर्णन सांगितलेलं होतं. त्यात ते हे स्पष्ट सांगतात की सद्गुरू केव्हा तुमची परीक्षा पाहतो तेव्हा त्याचे दोष तुम्हाला दाखवतो. आणि हे दोष दाखवल्यानंतर सद्गुरूच्या पासून जे दूर पळतात ते टिकू शकत नाही. सद्गुरू दोष असूच शकत नाही. दाखवतोय म्हणजे काय, ते भ्रम आहे. तुमच्या समोर भ्रम उत्पन्न करतात. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सद्गुरूत कधीही दोष असू शकत नाही. जो दोष आहे तो सद्गुरू होऊ शकत नाही. परंतु तुमची परीक्षा पाहण्याला त्याला दुसरे उपाय नसतात. प्रत्येकजण सांगतो की माझी अशी निष्ठा आहे, माझी तशी निष्ठा आहे. निष्ठेची वर्णनं आणि दुसऱ्या कोणाची जास्ती आहे म्हटल्यानंतर ह्याला राग येतो. अरे माझी निष्ठा जास्ती आहे, तो कोण लागला. आणि अशी जी भांडणं जे वेगवेगळ्या संस्थानांमध्ये तुम्हाला धार्मिक दिसतात ती याच अहंकाराप्रती आहेत. यांना सद्गुरूचं प्रेम खरं प्रेम नाही. मी मोठा, सद्गुरूंनीही मला मोठं म्हटलं पाहिजे ही त्यांची अपेक्षा असते. तेव्हा हे लक्षात ठेवा. फार काळजीपूर्वक राहावं लागतं या सगळ्या ह्याच्यामध्ये. चौथा अभंग. जेथे दंभ वेश तेथे न वसेची ब्रह्म तेथे. ज्या ठिकाणी वेशधारी आहेत, अरे सगळे चक्कारे जे असतात ते लंगोटी राहून राहतात. मोठ्या प्रमाणे असा रुबाब करत नाहीत. रुबाबात राहणं, छान शौकीत राहणं नाही. ते अत्यंत सामान्य जनासारखे राहतात. तुम्ही त्यांना ओळखूच शकत नाही सद्गुरूंना ओळखायची तुमची पात्रता असती तर तुम्ही इकडं तिकडे असे भटकत राहिले नसते. तुम्ही काय ओळखता तर कुठेतरी वाचलेलं असतं की अमुक म्हणजे अमुक, तो तेजस्वी, त्याचे डोळे असे, त्याचं हे असं तेज फाकतंय वगैरे वगैरे आहे. तुमच्या साध्या या कातडीच्या डोळ्यानं हे तेज पाहण्याची ताकद आहे का? आणि तरी तुम्ही सद्गुरूंची परीक्षा पाहणार. असं करू नका. एकदा शरण गेल्यानंतर तुम्हाला कोणताही अधिकार नाही. जायतेही वाया कृपा ऐसा घातक दंभ बापा. सद्गुरूची कृपा झाली तरीही तुमचा दंभ असेल तर ही कृपाही व्यर्थ जाते. हो, दंभ ठेवू नका. आणि हा साधकात हमखास येतो.
मी कोणतरी मोठा झालो, माझ्या 42 पिढ्यांचा आता मी उद्धार करणार, अशी कुठेतरी त्याची भावना होते. आणि ही भावना किती घातक आहे, तो केव्हा खाली कोसळतो वरच्या स्थानावरून हे त्यालाही समजत नाही. आणि अशा वेळी त्याचे गुरु त्याला हात लावत नाही. गुरु त्याला त्याच्या पायावर उभं करायला शिकवत असतात. लंगडेल, उभा राहील, पुन्हा पडेल, पुन्हा उभा राहील, पण तो आपल्या पायाने चालेल याची काळजी सद्गुरू घेत असतात, हे विसरू नका. जेथे नाही दंभसोंग वसे तेथेची श्रीरंग, तया जाता आताची शरण, जारे नका खोऊ क्षण, म्हणे नरसिंह सरस्वती, व्हा व्हा शरण तया प्रती. अशाच माणसाला शरण जा जिथे दंभ नाही. शरण जा, पूर्ण शरणागती बाळगा त्या ठिकाणी. तिथली कृपा कधीही वाया जाणार नाही. तो तुम्हाला श्रीरंगाचं रूप आणून देईल, श्रीरंगाची अवस्था आणून देईल. तो जे काही तुम्हाला उपदेश करत असतो ते तुम्ही असता याची अनुभूती तुम्हाला आणून देईल. पण हे सगळं केव्हा तुमची निष्ठा पाहिजे. आणि ह्या निष्ठेमध्ये बहुतेक सर्वसामान्य माणसंही कमी पडतात. निष्ठा काय पाहायची, काय काय पद्धती आहेत तुम्हाला कल्पना नाही. मी या सगळ्यात गेलो आहे म्हणून सांगतो. कशा ते लाथा मारतात, कुठल्या रूपाने कशा लाथा मारतात आणि खच्ची करतात तुम्हाला, हे तुम्हाला समजत नाही. त्यातून तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिले पाहिजे. आणि हे पायावर उभा करणारा आपला सद्गुरूच आहे याची तुम्हाला खात्री पाहिजे. त्याच्यावर निष्ठा असेल तर तो तुम्हाला उभे करतो. गुरुचरित्रातल्या कथा पहा तुम्ही. मागे प्रत्येक कथांचे अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला होता. निष्ठा ज्याची आहे त्याच्यावर सद्गुरू प्रसन्न होणारच. तिथे काही दुजा अर्थच त्या ठिकाणी येत नाही. होणार, पण निष्ठा ठेवा. ही निष्ठा बरोबरची नको. आपल्याला वाटते माझी खूप निष्ठा आहे, परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा आपली निष्ठा थरथर करायला लागते. नाहीतर मला सांगा बरं, एका सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर जे लोक 10 ठिकाणी वास हुंगत हुंगत फिरत असतात ते कशासाठी फिरतात? काय गरज आहे त्यांना कुठे जाण्याची? त्यांचा सद्गुरू त्यांना काही देत नाही का? पण आपल्याला वाटते की त्यांची कृपा आहे, पण इतरांची होऊ दे, त्यांची होऊ दे, त्यांची होऊ दे. जा तिथे, तुम्हाला मी कोणाकडे जाऊ नका असं मुळीच म्हणत नाही आहे. परंतु शरणागती एकाच ठिकाणी, तिथे दुसरं काहीही नाही, दुसरा कोणीही त्या ठिकाणी नाही. आणि असा सद्गुरू भेटेल तेव्हा पायावर डोकं ठेवा, शरण जा पूर्णपणे आणि पदरात घ्यायची विनंती करा. येईल. जो कोणी आपण जन्माला आलो आहोत, गुणदोषांसकट आलेलो आहोत. आणि हे गुणदोष जाण्यासाठी सद्गुरूंचा हात मागे असणं आवश्यक आहे. शरणागती एवढं एकमेव, अत्यंत निष्ठा एकमेव. हे सगळे गुण व साधकामध्ये इतर गुण कुठले नसले तरी चालतील, पण निष्ठा पाहिजे. वेगळ्या लोकांनी कशी वेगवेगळ्या शिक्षांची परीक्षा पाहिलेली आहे याची उदाहरणं श्री गुरुचरित्रामध्ये वारंवार दिलेली आहे. अरे गुरुचरित्र वाचता तर हे वाचा ना. ती कशासाठी उदाहरणं दिली आहेत ते शिका. गुरुचरित्र नुसतं डोळे फिरवून वाचण्यासाठी नाही, आत्मसात करण्यासाठी आहे. गुरुंविषयी प्रेम उत्पन्न झाली पाहिजे अशासाठी आहे. आणि हे तुम्ही शिकला नाही तर गुरुचरित्र वाचून तुम्ही कोरडे राहाल आणि आयुष्यात कुठलाही तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. गुरु मिळाले पाहिजे, त्यांची निष्ठा तुमची टिकली पाहिजे आणि त्यांची तुमच्यावर कृपा झाली पाहिजे याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. आणि ही घेता घेता गुरुचा आधार सतत ठेवा. हा आधार तुम्हाला पुढे घेऊन जाईल. तुम्ही तुमच्या पायाने पुढे जाणार नाही आहात, पण तो मागे आहे ह्याची तुम्हाला कल्पनाही येणार नाही. इतक्या सूक्ष्मतऱ्हेने तो तुमच्या मागे असतो. आता पुढचा पहा. नव्हता उपदेशा पात्र शिष्या देऊ नये मंत्र. हे गुरु पथ्य पाळत असतो. कोणी आला की त्याला दिला मंत्र असा बाजार तो कधी करत नाही. तो पात्र आहे का नाही, ते पात्र योग्य आहे का नाही मंत्र देण्यासाठी. आणि मग मंत्र अनेक प्रकारचे आहेत, यावरही मी बोललो आहे पूर्वी. ज्याच्या लायकीचा मंत्र तो त्याला देत असतो. मंत्रांची शेवटी ताकद ती आहेच चांगली. ह्याच्यात लायकीचा म्हणण्याचा अर्थ मंत्र कमी जास्ती शक्तीचे किंवा उच्च ह्याचे आहेत असं मी म्हणत नाही आहे. मला मुळीच तसं म्हणायचं नाही आहे. परंतु मंत्र देताना सद्गुरू अनेक प्रकारचा विचार करीत असतात. मागच्या जन्मीची त्याची उपासना असेल
तर त्या प्रकारचा मंत्र त्याला ती उपासना पुढे जाईल अशा प्रकारचा दिला जातो. नसेल तर पौराणिक मंत्रही दिले जातात. पौराणिक मंत्र आणि वैदिक मंत्र यांच्यामध्ये फरक आहे. तेव्हा हा फरक मला वाटतं मागच्या एका भाषणामध्ये मी हा फरक स्पष्टही केलेला होता. आल्या शरणपूजने स्वीकारावे समर्पणे, आधी लावावे सेवनी घ्यावा चोख परीक्षा. चोख परीक्षा शिष्याची पाहिली पाहिजे, त्याशिवाय त्याला मंत्र देऊ नये असं सद्गुरू स्वतः सांगत आहेत. मंत्र देण्यासाठी तुमची पात्रता पाहिजे. पात्रता नाही तोपर्यंत सद्गुरू तुम्हाला मिळत नाही. तेव्हा आपण कमी पडतो हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही कमी पडता हा तुमचा दोष नाही, परंतु कमी पडू नये यासाठी तुम्ही किती नेटाने निश्चयाने निष्ठेने तुम्ही प्रयत्न करता हे प्रयत्न महत्त्वाचे आहे. ती निष्ठा तुम्हाला सर्व काही मिळवून देईल. धर्म करवावे श्रवण वळता संप्रदाया पूर्ण, करी आज्ञेचे वर्तन अर्पी देह जीव प्राण. सद्गुरूला देह जीव प्राण सर्व काही अर्पण करण्याची तयारी पाहिजे. जे मागेल ते तो कसलाही मनामध्ये किंतु न ठेवता दिलं पाहिजे आणि यासाठी ती व्यक्ती सद्गुरू असली पाहिजे ह्याची पहिले खात्री करा आणि मग शरण जा. पण एकदा शरण गेल्यानंतर मागचे दोर कापलेले आहेत हे विसरू नका. होऊन या अहर्निशी सभाय श्री गुरुची दासी, अहर्निशी सद्गुरूंची दासी व्हा. ते म्हणतील तसं करा. तुमच्या पत्नीने तुमचं सगळं ऐकलं पाहिजे असं कसं वाटतं तुम्हाला? तुमच्या पत्नीला तुम्ही सगळं कसं ऐकावं तो त्याचं असं कसं वाटतं? तसं सद्गुरूचं आहे. ते जो काही सांगेल ते तुमच्या भल्याचं असेल. तुमच्या भल्याचं नसेल असं काहीही तो सांगणार नाही यावर विश्वास ठेवा. परंतु तो केव्हा परीक्षा कशी पाहिल हे नाही सांगता येत. नीच सर्व करी दास्य मग द्यावा उपदेश. तेव्हा पूर्ण खात्री होते की आता हा पूर्णपणे शरण आलेला आहे, याच्या मनात द्वैत नाही, याच्या मनात किंतु नाही. अशाच वेळी तो सद्गुरू तुम्हाला उपदेश करतो. ही तुमची पातळी यावी यासाठी प्रयत्न करा. सांगे नरसिंह सरस्वती संती उपदेशाची रीती. संतांच्या उपदेशाची रीत ही अशा प्रकारे सद्गुरूंनी सांगितलेली आहे. ही चिंतन करा, मनन करा, अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा. हे जे लखोट्याचे अभंग आहेत हे तुम्हाला सद्गुरू कसा असावा, सत्शिष्य कसा असावा आणि कसा नसावा आणि सद्गुरू कसा नसावा हे सर्व काही सांगता आहे. हे तुम्ही घोटलं पाहिजे आणि याप्रमाणे वर्तन कराल तर एक ना एक दिवस सद्गुरू तुमच्या आयुष्यात पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला त्यांच्या मागे धावण्याची अजिबात गरज नाही. निष्ठा ठेवा. अत्यंत सामान्यपणे सामान्य वागणूक ठेवा. आपण कोणीतरी फार मोठे झाले आहोत आणि फार मोठे होण्याचा प्रयत्न आपण करतो असं कुठेही भासू नका. कुठल्याही प्रकारचा अहंकार आणू देऊ नका. सगळे जे काही तुमचे दुर्गुण आहेत हा घालवण्याचा प्रयत्न करा. षड्रिपू आहेत आपल्यामध्ये. मोहमाया किती प्रकारच्या आहेत, आकर्षण किती प्रकारचं आहे याविषयी आपण पुन्हा एका वेळी नंतर बोलू. पण हे सगळं जोपर्यंत तुमच्यातून जात नाही तोपर्यंत तुम्ही शरण आले असं सद्गुरूला वाटत नाही. सद्गुरूलाही एक अधिकार आहे. तुमचा जसा शिष्य गुरुवर अधिकार आहे तुम्हाला वाटतं तसंच सद्गुरूला तुमच्यावर पूर्ण हकीकत तुम्हाला चालवण्याचा अधिकार आहे. आणि हा अधिकार विसरू नका. सद्गुरूला शरण जा रे शरण जा, तरच तुमचं भलं होणार आहे. सद्गुरू तुमच्यावर कृपा करणार आहेत आणि ही कृपा व्हायची वाट पहा. नमस्कार.